सगळा गोंधळ घालून ठेवला हिने स्वतःचं पाप लपवायला. प्लीज प्लीज तुम्ही स्वानंदीला काही बोलू नका. तिची कंडिशन तरी बघा. मी जबाबदार आहे ना या सगळ्याला. मग प्लीज मला बोला. स्वानंदी म्हणी, मी इथे राहिल्याने तुम्हाला त्रास होणार असेल तर मी इथून निघून जातो. फक्त माझी एक रिक्वेस्ट आहे. तुमच्या बाळाचा जन्म झाला की त्याला फक्त एकदा माझ्या हातात द्या. त्याचा तो एक स्पर्श मला आयुष्यभर पुरेसा आहे. मग मी कधीही तुमच्या आयुष्यात येणार नाही. आय प्रॉमिस. स्वानंदी, मला आज या जगामध्ये तुझ्या आणि आपल्या बाळाशिवाय कोणीही महत्वाचं नाहीये. कोण माझ्याबद्दल काय विचार करताय, मला समजून घेताय का नाही, मला अजिबात पर्वा नाहीये त्याची. मी इथून जातो निघून. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुला कधीही कसलीही गरज लागली तरी प्लीज मला कळव. मी धावत येईन तुझ्या मदतीला. शरीराने जरी तुझ्यापासून लांब असलो तरी मनाने आणि विचाराने तुझ्या आणि आपल्या बाळाच्या नेहमी जवळ असेल मी येतो. काळजी घ्या. एक मिनिट. आम्ही कितीही म्हणालो की तो खोटं बोलतोयस तरी सुद्धा आम्हाला सायन्सवर विश्वास ठेवावा लागेल. या डीएनए रिपोर्टवर आम्हाला विश्वास ठेवावा लागेल. हे सत्य आम्हाला स्वीकारावं लागेल. पण हे प्रकरण इतक्या सहजासहजी संपवता येणार नाही. तुला इथून बाहेर जाता येणार नाही. तुला इथेच राहावं लागेल माझ्या नजरेखाली जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. आम्हाला स्वतःला ह्या प्रकरणात लक्ष घालावं लागेल. काही निर्णय घ्यावे लागतील. तोपर्यंत आम्ही तुला इथून जाऊ देणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, हे घर माझं आहे. इथे तुला तुझ्या मर्यादेतच राहावं लागेल. साहेब, काय करताय तुम्ही? त्याला इथे राहायला सांगताय? नाही साहेब, हा इथे या घरात नाही राहू शकत. सुजितराव, संचिता, याला आउट हाऊस मध्ये घेऊन जा. ओके डॅड. मणी, मणी, मला कळतंय स्वानंदीवर असे घाणेरडे आरोप करणारा हा समजा इथे आपल्या घरात तुमच्या समोर राहिला तर त्याचा तुम्हाला किती त्रास होईल ते. पण ह्या गोष्टीचा विचार कर की हा समजा बाहेर जाऊन मीडिया समोर त्यांनी तोंड उघडलं, समजा ह्या डीएनए रिपोर्ट बद्दल सांगितलं तर किती बभरा होईल. स्वानंदीचं हे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर येईल. लोकांना तिची बदनामी करण्याची आयती संधी मिळेल. आणि लोक आणि मीडिया तुला माहिती आहे की अशा वेळेला हे निष्ठुर होऊन कोणत्याही थराला जाऊन ते बोलतात. त्या त्रासापेक्षा तो तुझ्या डोळ्यासमोर राहिल्यामुळे होणारा त्रास हा कितीतरी पटीनं कमी असणार आहे. मी काय बोलतो हे लक्षात येत आहे ना तुझ्या?
डॅड, रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आहेत. मणी, अश्रू पुसल्याने दुःख कमी होत नाही म्हणे. वाहू दे दुःख त्या अश्रूंना. आत दाबून ठेवलंस तर जास्त त्रास होईल. एक सांगते म्हणे, हे रिपोर्ट जरी पॉझिटिव्ह आले असले ना तरी त्याचा दोष स्वानंदीला नको देऊस. तिचा तर विश्वासच बसत नाही या गोष्टीवर. पाहिलंच ना तू, तिला तर आठवत सुद्धा नाहीये. आठवत नाही म्हणजे काय? आपण केलेली इतकी मोठी कृती आठवत नाही त्यांना. आणि आता भले आठवत नाही पण आपल्या सगळ्यांसमोर रिपोर्ट तर आहेत ना. हे तर खोटं बोलत नाहीये ना. मी सुरुवातीपासून दुष्यंतवर अविश्वास दाखवला, पण आता DNA रिपोर्ट आहेत, आपल्या सगळ्यांना कळलंय ते. मॅडम, सत्य किती लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी काय खोटं नाही होऊ शकत ना. असं नाहीये म्हणे. मग कसं आहे, आपण सत्याकडे पाठ लपवली म्हणजे सत्य बदललं असं नसतं होत. खरं तर माझं चुकलं. मी स्वानंदीला लग्नासाठी होकारच द्यायला नको होता. मी जर होकार दिला नसता तर दुष्यंत, स्वानंदी आणि त्यांच्या बाळाच्या मध्ये मी आलोच नसतो. तू काय बोलतोय, तुला कळतंय का? पण काय चुकीचं बोलतोय मी? ते DNA रिपोर्ट चुकीचे सांगा ना तुम्ही. चुकीचे आहेत का ते DNA रिपोर्ट? मला काहीच कसं काय आठवत नाहीये. मी आणि दुष्यंत पार्टीमध्ये कधी भेटलो, कसे भेटलो, खरंच भेटलो का? पण हे रिपोर्ट्स हे तर पॉझिटिव्ह आहेत. दुष्यंत माझ्या बाळाचा बाबा कसा असू शकतो?